नमस्कार. अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रात गाजलेलं हे नाव वेगवेगळ्या जाती धर्मातल्या अंधश्रद्धांना मुठमाती मिळावी यासाठी तर्कशुद्ध आणि विज्ञाननिष्ठ माहिती देणारी संस्था म्हणून आणि सांगितली जाते. पण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या धर्मातल्या नव्हे तर केवळ हिंदू धर्मातल्या पद्धतींना रूढींना हे करून टार्गेट करून त्यावरच आघात केला जातो. म्हणजे केवळ हिंदू धर्मावर आघात करणारी संस्था असं हिचं स्वरूप बनत चाललेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समिती जे काम करायचं आहे ते करत नाही आहे आणि दुसऱ्याच कामात भलतीकडेच लक्ष द्यायला लागली आहे असं वाटायला लागलंय. म्हणजे माझ्या ऐकण्यात तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधी एखाद्या मुस्लिम अंधश्रद्धांविषयी बोलतीये असं ऐकिवात नाही आहे. माझ्या बघण्यात कधी ख्रिश्चनांच्या विषयी अनिसनी आक्षेप व्यक्त केलाय असं घडलं नाही. कधी तेलपाणीवाली बाबावर कधी बोलले नाहीत की ते येशू बोलवितो म्हणून चमत्काराच्या कथा सांगणाऱ्या माणसांवरती अनिसचे कार्यकर्ते कधी बोलताना दिसले नाहीत. असं काही विचारलं की आपल्या घरातून सुरुवात करायची असते, आपलं घर आधी नीट करायचं असतं, असली भंपक उत्तरं नेहमीच मिळत असतात. याच अनिसनं आणखी एक तक्रार केली आहे. म्हणजे खरं तर धर्मासंबंधीच्या रूढी परंपरा ज्या अन्यायकारक आहेत त्याच्यावर बोलायला हवं. पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लातूरच्या एका कार्याध्यक्षांसह अध्यक्षांनी माधव बावगे त्यांचं नाव, त्यांनी एक तक्रार यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाकडे केलेली आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या BA तृतीय वर्षाच्या परीक्षेमध्ये 2 प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि त्या प्रश्नावर या अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 2 पदाधिकाऱ्यांचा आक्षेप आहे. प्रश्न काय आहे? पहिला प्रश्न आहे 2A मध्ये विचारलेला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीमधील रामदास स्वामींचं महत्व सांगा, योगदान सांगा, महत्व नव्हे योगदान सांगा. आणि प्रश्न तिसरा आहे त्याच्यामध्ये मनुस्मृती या सामाजिक ग्रंथाचे महत्व विशद करा. अनिसला काय मिरच्या झोंबल्या माहित नाही. खरं तर एखाद्या अभ्यासक्रमात विचारलेल्या प्रश्नाबाबत चर्चा करण्याचा अधिकार क्षेत्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे का? मुळात छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यातल्या संबंधाचा कुठेही अंधश्रद्धेशी काडी मात्र संबंध येत नाही. किंवा मनुस्मृतीमधला जादूटोणा कधी तुम्हाला आढळत नाही. म्हणजे मनुस्मृतीत जादूटोणा नाही, प्रथा परंपरा नाहीत, ते सरळ सरळ कायद्याचं पुस्तक आहे. अशा विषयामध्ये आपल्या नको त्या विषयात हात घालण्याचं काम अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेलं आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीला जर काही प्रश्नच विचारायचे असतील आणि आक्षेपच घ्यायचे असतील तर त्या भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या ज्या रेणू होत्या त्यांनी जे प्रश्न मुद्दे उपस्थित केले होते त्यावर विचारण्याचा दम अनिसच्या या दोघांच्या बम मध्ये आहे का, हाच मला प्रश्न विचारायचा आहे. आणि जर एवढंच सामाजिक कल्याण सामाजिक हित जोपासायचं असेल तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ज्या कार्याध्यक्षांनी म्हणजे माधव बावगे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांना मलाच काही प्रश्न विचारायचे आहेत. बावगे सर, आपण ज्या महाविद्यालयामध्ये म्हणजे लातूरच्या राजश्री शाहू महाविद्यालयामध्ये नोकरी केली आहे त्याच महाविद्यालयाच्या बांधकामासंबंधी अनियमितता असल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. बावगे सर, याविषयी आपण काही बोललात? बावगे सर, अजून एक विषय आहे. आपल्याच संस्थेचं यशवंत विद्यालय चालत होतं, ती जागा परत मनपानं ताब्यात घेतलेली आहे, त्याचं भाडं अत्यल्प होतं म्हणतात, त्याविषयी आपण काही बोललात? बरं ते जाऊ दे हो, भाडं बिडं काय व्यवहारावर बोलायचं. आपल्या ज्युनियर महाविद्यालयाच्या प्रांगणात मल्लिकार्जुन भाई कट्टी नावाच्या आपल्याच ज्ञाती बांधवाला रिंगण करून तोंडाला काळं फासून मारण्यात आलं होतं. त्या मल्लिकार्जुन भाई कट्टींनी राजश्री शाहू महाविद्यालयाच्या बांधकामासंबंधीची माहिती उजेडात आणली होती
आणि त्या महाविद्यालयाच्या प्रांगणात भाईकट्टींना अक्षरशः बेदम मारहाण, जीव जाईपर्यंतची मारहाण करण्यात आली. सुदैव भाईकट्टींचं ते बचावले. राजश्री शाहू महाविद्यालयावर टीका करायची नसते ही अंधश्रद्धाच की बावगे सर. या अंधश्रद्धेला खतपाणी घालून त्यांना मारहाण करणाऱ्या माणसांच्या विषयी एक चकार शब्द आपण काढलाय असं माझ्या तरी ऐकिवात नाहीये. भाजपच्या प्रवक्त्यांनी टीव्हीवरच्या चर्चेत जे मुद्दे उपस्थित केले होते त्यावर एखादा चकार शब्द आपण काढलाय असं मला तरी आठवत नाही. एखाद्या मुसलमान तांत्रिकाविषयी, जादूटोणा करणाऱ्या माणसाविषयी आपण काही बोललात हे माझ्या ऐकिवात नाही. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये जे शिकवल्या गेलं आहे त्या अभ्यासक्रमातल्या एका प्रश्नावर आपण तात्काळ आक्षेप घेऊ लागलात. तुम्ही ज्या महाविद्यालयात शिकवता त्याच महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचं केंद्र चालत होतं किंवा असेलही कदाचित. तिथे हा अभ्यासक्रम शिकवताना आपल्याला जाणीव नाही का झाली की त्या चुका काही होत्या, त्यावेळेला आक्षेप का नाही घ्यावा वाटला. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, धर्मातल्या अनिष्ट रूढी परंपरेसंबंधी काम करताय तर तेवढंच करा. सामाजिक तेढ वाढवणाऱ्या आक्षेप घेऊन आपण अनिष्टच्या कामाला भरकटवू नका. माहित आहे मला, अनेक जण माहित आहेत, अनिष्टचे पदाधिकारी असूनही बीडच्या जवळ असलेल्या राक्षसभुवनच्या शनी मंदिरात वाऱ्या करणारे आपले अनिष्टचे कार्यकर्ते मला उत्तम पद्धतीनं माहित आहेत. लग्न करायच्या आधी पोराची मुंज आणि सोडमुंज इकडे येऊन करणारे, औरंगाबादला येऊन करणारे ही अनिष्टचे कार्यकर्ते मला उत्तम पद्धतीनं ठाऊक आहेत. इकडे बाहेर डंका वेगळा पिटायचा आणि घरी व्यवस्थित वास्तुशांती करायची. हे कोणत्या अनिष्टच्या कार्यकर्त्यांनी वास्तुशांती केली आहे हेही आम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. त्यामुळं उगाच सप्रमाण या सगळ्या गोष्टी सिद्ध करायला लावू नका, एवढीच विनंती आहे. ज्या कामासाठी आपण स्वतःला वाहून घेतलं आहे तेवढ्याच विषयामध्ये अनिष्टनी जावं. या सामाजिक विषयामध्ये विनाकारण नको त्या विषयांना अंधश्रद्धा म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नये, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.